नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही सुद्धा ई पीक पाहणी केलेली असेल. तुमच्या शेतातील पीक हा सातबारावरती ई पीक पाहणी ॲपद्वारे नोंदवला असेल आणि तो आपल्या सातबारावरती नोंद झालेला आहे का नाही, हे चेक करण्यासाठी पाहण्यासाठी आपण तलाठी कार्यालयाला किंवा डिजिटल सातबारा काढून थकला असाल, तर थांबा. कारण मी आज ह्या व्हिडिओमधून एक अशी वेबसाईट सांगणार आहे. त्या वेबसाईटमधून तुम्ही फ्रीमध्ये घरबसल्या सातबारावरती पीक नोंद झालेलं आहे का नाही, हे कसं चेक करायचं हे सांगणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा आणि आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन हे प्रेस करून ठेवा. जास्तीत जास्त इतर शेतकरी मित्रांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ कारण महत्त्वाचा असणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पहिला तुम्हाला ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर बरेच ऑप्शन दिसत आहेत. पहिलं ऑप्शन आहे 7/12 फेरफार. मी मार्क करून दाखवत आहे, पहा तसेच. त्याच्यानंतर मालमत्ता पत्रक फेरफार हा दुसरा आहे. तिसरा आहे मोजणी नोटीस आणि चौथा आहे स्वामित्व नोटीस. पाचवा आहे इक्विज कोर्ट नोटिसेस आणि सहावा आहे सर्वात शेवटचं म्हणजे पीक पाहणी हा न्यू ऑप्शन ह्यामध्ये ॲड करण्यात आलेला आहे. तुम्हाला इथं 7/12 फेरफार पाहता येणार आहे. तुम्ही नवीन फेरफार केला असेल तर आणि मालमत्तेचे जे पत्रक आहे त्याचं फेरफार पाहता येणार आहे. मोजणीची नोटीस तुम्ही अर्ज केला असेल तर त्याची नोटीस आलेली आहे का नाही ह्याच्यावरती तुम्हाला पाहता येणार आहे. स्वामित्व नोटिसेस इथं पाहता येणार आहेत. ई कोर्टचे नोटिसेस इथं पाहता येणार आहेत आणि शेवटचं ऑप्शन म्हणजे ई ई पीक पाहणीचं ऑप्शन तुमच्या सातबारावरती तुम्ही ई पीक पाहणी दिसेल ह्या मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी केल्यानंतर तो आपल्या सातबारावरती नोंद झालेला आहे का नाही ह्या पीक पाहणी ऑप्शनवरून तुम्हाला चेक करता येणार आहे. त्यामुळं आता मी मार्क करून दाखवत आहे. त्या पीक पाहणी ऑप्शनवरती तुम्हाला टिक करायचं आहे. ते गोल बॉक्समध्ये त्याच्यावरती टिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, परत आपला जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, गाव निवडायचं आहे आणि आपला जो 7/12वरती खाते क्रमांक असतो, तो खाते क्रमांक इथे टाकायचा आहे. आता 7/12वरती खाते क्रमांक कुठे असतं, मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे, पहा. एका खाते क्रमांक म्हणलेलं असतं, त्याच्या खाली तुम्हाला खाते क्रमांक किंवा पुढे 8 किंवा 7/12वरती दोन्ही ठिकाणी खाते क्रमांक असतं. ते खाते क्रमांक तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि सीझन हंगाम हे तुम्हाला इथं निवडायचं आहे. पाहता आपण आता जिल्हा आपला जो जिल्हा येतोय, तो जिल्हा निवडून घेतलं. त्याच्यानंतर पुढे आपला तालुका निवडून घेतलं. तसे तुमचा जो तालुका येतो, तुमचं 7/12 ज्या ठिकाणी आहे तिथं तालुका तुम्हाला निवडायचा आहे. तुम्ही एका ठिकाणी राहता आणि शेतजमीन एका ठिकाणी एका जिल्ह्यात असेल तर ते तुम्ही राहत असलेला जिल्हा निवडला तर तो धावणार नाही. त्यामुळं तुमचं शेत ज्या जिल्ह्यामध्ये आहे तो जिल्हा तालुका निवडा आणि गाव कोणतं आहे ते निवडा. कोणत्या गावामध्ये तुमचं जमीन आहे तेच गाव तुम्हाला इथे निवडायचं आहे. ते सर्व निवडल्यानंतर आता मी खाते क्रमांक टाकून घेतो. खाते क्रमांक टाकून घेतल्यानंतर इथं हंगाम विचारत आहे. हंगाममध्ये खरीप हंगाम, त्याच्यानंतर रब्बी हंगाम, उन्हाळी हंगाम, त्याच्यानंतर संपूर्ण वर्ष इथं आहेत. आता आपलं चालू आहे रब्बी हंगाम. खरीप हंगाम होऊन गेलेला आहे. उन्हाळी हंगाम आता पुढे येणार आहे. संपूर्ण वर्ष कायमच असणार आहे. तुम्ही खरीप हंगामाचं ई पीक पाणी केलेलं पाहायचं असेल तर खरीप हंगाम ह्याच्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे. रब्बीचं आत्ताचं ई पीक पाणी झालेलं आहे का नाही जर पाहायचं असेल तर ह्याच्यावरती टिक करायचं आहे. उन्हाळी म्हणजे उन्हाळ्यातील जे पीक असतं ती तुम्ही नोंद केला असेल तर भुईमूग असो किंवा इतर कोणतं पीक असो ते पाण्यासाठी तुम्हाला ह्याच्यावरती टिक करायचं आहे. त्याच्यानंतर संपूर्ण वर्षामध्ये येत आहेत जे फळबाग ऊस, डाळिंब, द्राक्ष, पेरू, आंबा, चिक्कू, सीताफळ असे बरेच फळ येतात. ते संपूर्ण वर्षामध्ये येतात. त्याच्यावरती टिक करून तुम्ही पाहू शकता. आता मी रब्बीचं पाहणार आहे. आता रब्बीचं सीजन चालू आहे त्यासाठी रब्बी याच्यावरती टिक करतो आणि जो इथं कॅप्चा कोड दिसतोय, हा कॅप्चा कोड हा तुम्हाला इथं सेम टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपली चावडी पहा याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता मी सर्व टाकून घेतो, पहा. आता जो कॅप्चा कोड आहे तुम्हाला इथं टाकून आपली चावडी पहा याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केला तर थोडंसं प्रोसेसिंग येईल. थोडंसं वेट करा. मित्रांनो, इथं आता मी आपलं पीक पाणी झालेलं लिहून आलेलं आहे. स्क्रीनवरती दाखवतोय, पहा. इथं टिपमध्ये काय लिहिलं आहे पहा. खालील गावातील खाता क्रमांक 1838 मधील गट नंबरसाठी भरलेले पीक 7/12 उपलब्ध करण्यात आलेले आहेत आणि खाली रकान्यामध्ये दाखवत आहे खाते नंबर आणि गट नंबर, हंगाम कोणता आहे, पीक प्रकार निर्बळ,
किंवा बहुपीक, पिकाचे नाव ज्वारी, हरभरा आणि त्याच्यानंतर अ, पिकाचं जलसिंचित क्षेत्र म्हणजे जलसिंचित क्षेत्र किती आहे, अजलसिंचित क्षेत्र किती आहे, पडक्षेत्र, शेतशेरा किती आहे, ही सर्व माहिती तुम्हाला ह्याच वेबसाईटवरती इथं तुम्हाला उपलब्ध दिसत आहे तुमच्या प्रत्येक हंगामानुसार. आता आपलं इथं खाते क्रमांक दावला आहे, गट क्रमांक दिलेला आहे, हंगाम कोणता आहे ते सुद्धा दिलेलं आहे, रब्बी आणि पिकाचा प्रकार निर्बळ आहे, पिकाची नावे ज्वारी, हरभरा आपण लावलेला आहे आणि जलसिंचित म्हणजे तुमचं पाण्याखालील क्षेत्र किती आहे ते दिसत आहे. जर तुमच्या शेतामध्ये विहीर बोर नसेल, तुम्ही पीक पाणी करताना अजलसिंचित क्षेत्र सिलेक्ट केला असेल तर तुम्हाला इथं अजलसिंचित क्षेत्रमध्ये दिसतं. त्याच्यानंतर पड जमीन किती आहे तुम्हाला इथं दिसेल. त्याच्यानंतर पड कोणतं पड आहे, डोंगर पड हे तुम्हाला इथं दिसेल. त्याच्यानंतर शेतसारा आहे का असेल तर इथं दिसेल, नसेल तर नाही दिसणार, हे तुम्हाला इथे दिसते. आणि इथं तुमचा जिल्हा दिसेल, तालुका दिसेल, गाव दिसेल, पीक पाहणी म्हणून इथं येऊन आलेला असेल. अशा प्रकारे जर सर्व माहिती तुमचा गट खाते नंबर टाकल्यानंतर असं जर माहिती उपलब्ध झाली, 1838 मधील गट नंबरसाठी भरलेलं पीक सातबारावरती उपलब्ध करण्यात आलेले आहे असं जर ऑप्शन आलं तर तुम्हाला समजायचं की आपल्या सातबारावरती आपलं ई पीक पाहणी ॲपद्वारे पीक नोंदणी झालेली आहे. सातबारावरती आता आलेलं आहे. आपण सातबारा प्रिंट काढलं तर चालेल. जर शेतकरी मित्रांनो तुमची ई पीक पाहणी केला आहे परंतु सातबारावरती नोंद झालं नसेल तर काय इथं मेसेज शो होतं पहा. इथं काय म्हणजे तुमचा जिल्हा तालुका दिसेल पीक पाहणीमध्ये आणि नंतर गाव दिसेल. तुम्हाला इथं गावातील खाता क्रमांक 9216 साठी अद्याप पीक पाहणी झालेली नाही असा जर मेसेज आला तर समजायचं की आपलं सातबारावरती अजून पीक नोंद झालेलं नाही, पीक पाणी केले आहे परंतु थोडे दिवस वेट करायचं आहे. तो अप्रूव्ह झाल्यानंतर तुमच्याकडे येणार. ह्यामध्ये इथं दाखवत आहे. अप्रूव्ह झालं नसेल तर इथं दाखवत नाहीये, त्यामुळे थोडंसं वेट करा. उगाच तुम्ही सातबारा काढून तलाठी कार्यालयाला फेऱ्या मारून थकू नका. इथंच तुम्हाला चेक करताना सर्व समजेल. आता मी दोन्ही स्टेप सांगितलं. सातबारावरती नोंद झालं असेल तर कसं दिसतं आणि नोंद न झाल्या असल्यास तर कसं दिसेल, हे संपूर्ण मी माहिती तुम्हाला इथं स्क्रीनवरती दावला आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही प्रोसेस आहे ना, महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्हा, तालुका, गाव असू द्या, क्षेत्र कुठेही असू द्या, तुम्ही घर बसल्या कोणत्याही जमिनीचं पीक पाणी झालेलं आहे का नाही हे पाहू शकता ह्या वेबसाईटवरून. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा ह्या वेबसाईटची लिंक पाहिजे असेल तर ह्या व्हिडिओला 1 लाख व्ह्यूज कंप्लीट करा. त्याच्यानंतर 10,000 लाईक कंप्लीट करा आणि आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला 5,000 सबस्क्रायबर कंप्लीट करा. हे तिन्ही स्टेप पूर्ण करा सर्व शेतकरी मिळून. प्रत्येक शेतकऱ्याला मी ह्या वेबसाईटची लिंक फ्रीमध्ये देणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याने कमेंट बॉक्समध्ये आपापल्या इंस्टाग्राम आयडीची लिंक किंवा टेलिग्राम आयडीचे लिंक दिले तर प्रत्येकाला मी सेंड करीन ह्या वेबसाईटची लिंक. परंतु ही 3 स्टेप पूर्ण फॉलो झाल्यानंतर 1 लाख व्ह्यूज आल्यानंतर 10,000 लाईक झाल्यानंतर 5,000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला ही वेबसाईटची लिंक मी देणार आहे फ्रीमध्ये. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त इतर शेतकरी मित्रांपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपवरती, जास्तीत जास्त टेलिग्राम ग्रुपवरती, फेसबुक ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा आणि लवकरात लवकर हे 3 स्टेप पूर्ण करा सर्व शेतकऱ्यांनी मिळून. सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, व्हिडिओला लाईक करा आणि आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथंच थांबतो. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.